हॅलो स्टुडंट्स, या लेक्चर मध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या टॉपिक मधला नेक्स्ट पार्ट स्टडी करणार आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स आणि होमोलॉगस सिरीज याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. होमोलॉगस सिरीज मध्ये आपण अल्केन सिरीज मध्ये जे फर्स्ट 10 अल्केन्स आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द अल्काइल ग्रुप्स which are formed from the corresponding alkanes. आता या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ अल्काइल ग्रुप्स हा पॉइंट आपण स्टडी करणार आहोत. आता अल्काइल ग्रुप फॉर्मेशन होतोय म्हणजे काय होतंय एक्झॅक्टली, तर अल्केन सिरीज आपल्याला माहिती आहे. अल्केन्स फ्रॉम these alkanes then one hydrogen atom it is replaced by any other substituent group. Hydrogen is replaced by from alkanes one hydrogen atom is substituted by any other substituent group. मग तो एक सिंगल ॲटम असेल किंवा एक पेक्षा जास्त ॲटमचा ग्रुप असेल, त्यावेळी आपल्याला ज्यावेळी वन हायड्रोजन फ्रॉम अल्केन इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम व्हिच इज आल्सो नोन ॲज सबस्टिट्यूएंट ग्रुप. हा सबस्टिट्यूएंट ग्रुप असेल किंवा फंक्शनल ग्रुप सुद्धा असू शकतो. फंक्शनल ग्रुपचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला वेगवेगळे फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये आढळून येतील, दिसून येतील. एकतर सबस्टिट्यूएंट ग्रुप असेल किंवा फंक्शनल ग्रुप असेल. एक हायड्रोजन जेव्हा रिप्लेस होतो तेव्हा जो करस्पॉन्डिंग ग्रुप म्हणजे जो रिमेनिंग ग्रुप जो आहे दॅट रिमेनिंग ग्रुप इट इज नोन ॲज अल्काइल ग्रुप. इट इज नोन ॲज अल्काइल ग्रुप. दॅट मीन्स सपोज फॉर एक्झाम्पल आपण मिथेनचं एक्झाम्पल घेतलं. द व्हेरी फर्स्ट अल्केन मिथेन. दिस मिथेन इट हॅज मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲज CH4. या CH4 मॉलिक्युलर फॉर्म्युला मधून म्हणजे या मिथेन या मॉलिक्युल मध्ये एका मॉलिक्युल मध्ये एक कार्बन ॲटम आणि 4 हायड्रोजन ॲटम असतात. या 4 हायड्रोजन ॲटम पैकी when one hydrogen atom it is replaced, one hydrogen atom it is replaced. हा एक हायड्रोजन आपण मायनस केलेला, काय उरतं? एक हायड्रोजन याच्यातून कमी केला, 4 पैकी एक हायड्रोजन कमी केला, काय उरतं? इट इज CH3. CH3 उरतं म्हणजे कार्बनची एक व्हॅलन्सी शिल्लक राहते आणि ह्या शिल्लक राहिलेल्या व्हॅलन्सीला इथं कुठला तरी एखादा सबस्टिट्यूएंट ग्रुप इथं अटॅच होऊ शकतो किंवा फंक्शनल ग्रुप अटॅच होऊ शकतो. हा जो रिमेनिंग ग्रुप आहे दिस ग्रुप इट इज नोन ॲज अल्काइल. This remaining group it is known as alkyl group. That means in another word, alkyl group it contains one hydrogen atom less than the corresponding alkane. अल्केन पेक्षा एक हायड्रोजन ॲटम त्याच्यामध्ये कमी असतो. आता या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे काय? द सफिक्स ANE. हियर इट इज द सफिक्स ANE. अल्केनचा शेवटचे 3 लेटर्स जे आहेत ANE त्याला सफिक्स म्हणतात. This suffix ANE from alkane it is replaced by YL. Here suffix ANE it is replaced by YL. It becomes from alkane to alkyl. Okay, from alkane to alkyl. आता या ठिकाणी इथे एक्झाम्पल म्हणून आपण मिथेन घेतलेला आहे. अल्केन हे त्याचं जनरल नेम झालं. याचं स्पेसिफिक नेम जर आपण घेतलं, स्पेसिफिक नेम इट इज मिथेन. Now here the ANE suffix from alkane it is replaced by YL. That means इथं हा METH हे आहे असंच राहतं. These letters remains as it is, only the ANE suffix it is changed to YL. Okay, that means here this suffix ANE it is changed to YL. Hence from methane we get the corresponding alkyl group as methyl. त्याला तुम्ही मिथाइल म्हणू शकता किंवा मिथिल सुद्धा म्हणू शकता. प्रोनाउन्सिएशन प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. इथं अल्केन पासून अल्काइल ग्रुप तयार होतो ना,
फक्त एक हायड्रोजन ऍटम सबस्टिट्यूट होतो किंवा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतो आणि जो रिमेनिंग ग्रुप आहे दॅट रिमेनिंग ग्रुप इट इज नोन ॲज अल्काइल ग्रुप. मिथेन पासून मिथाइल ग्रुप मिळेल. त्याचबरोबर ना आपण दुसरं एखादं पाठ बघूया तिथं. अनदर अल्केन इथेन. इथेन पासून आपल्याला द suffix ane it is replaced by yl. That means we get here ethyl as our alkyl group. Another propane. Another example it is of propane. Next alkane it is propane. The suffix ane from alkane it is replaced by yl. That means here it becomes propyl. अशा पद्धतीने आपल्याला अल्केन पासून अल्काइल ग्रुप तयार करता येतो. नाउ द नेक्स्ट पॉइंट हियर दिस अल्काइल ग्रुप हा जो काही आहे YL दिस अल्काइल ग्रुप इट इज रिप्रेझेंटेड बाय द जनरल लेटर एज R. अल्काइल ग्रुप इट इज रिप्रेझेंटेड एज द जनरल लेटर R. R जिथे जिथे येईल त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप आहे असं कन्सिडर करायचं. इथून पुढे जनरल रिएक्शन्स वगैरे आपल्या भेटीला येणार आहेत. त्यावेळी जिथे जिथे आपल्याला जनरल रिएक्शन्स लिहायचे आहेत किंवा जनरल रिप्रेझेंटेशन ज्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे त्या ठिकाणी दिस आर इट रिप्रेझेंट्स द अल्काइल ग्रुप. याच्या म्हणजे जनरल म्हणजे काय तर आपल्याला हे माहिती आहे एक्स. दिस एक्स लेटर इट रिप्रेझेंट्स द हॅलोजन्स. हॅलोजन्स मीन्स FCl Br I. या हॅलोजन्स पैकी कोणताही एक हॅलोजन आपण इथं एक्स च्या ठिकाणी लिहू शकतो. That means X is the general representation for halogens. Same like this. याच पद्धतीनं हे अल्काइल ग्रुप साठी R हे नोटेशन आहे किंवा जनरल रिप्रेझेंटेशन आहे. हा R ग्रुप हा फक्त मिथेनच असेल असं नाही. जनरल ग्रुप आहे त्यामुळं इट कॅन बी मिथेन इथेन सॉरी इट कॅन बी मिथाइल इथाइल प्रोपाइल आयसोप्रोपाइल ब्युटाइल सेकंडरी ब्युटाइल आयसोब्युटाइल कोणताही असू शकतो. तर हा जो R ग्रुप आहे इट इज द जनरल रिप्रेझेंटेशन फॉर द करस्पॉन्डिंग अल्काइल ग्रुप. ओके. नाउ वी विल सी द specific groups which are obtained from. Now the very first example it is of methane. तर पहिला अल्केन या अल्केनच्या सिरीज मधला फर्स्ट अल्केन कोण आहे तो मिथेन. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. अल्केनच्या सिरीज मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. किंवा आपल्याला हे पण माहिती आहे अल्केन्स दे आर जनरली रिप्रेझेंटेड बाय द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला एज CnH2n+2 where n represents the number of carbon atom. जेवढे कार्बन ॲटमची संख्या असेल त्याच्या दुप्पट अधिक 2 इतके हायड्रोजन ॲटम त्या अल्केन मध्ये प्रेझेंट असतात. मग आपल्याला सगळे सिरीज पाठ करायची किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. आपल्याला फक्त त्या पर्टिक्युलर अल्केन मध्ये किती कार्बन ॲटम आहेत एवढं जरी माहित असलं तरी त्याच्यावरून आपण हायड्रोजन ॲटमची संख्या काढू शकतो. ओके. नाउ हियर इट इज मिथेन. अल्काइल ग्रुप कधी तयार होईल व्हेन वन हायड्रोजन ॲटम इज लेस फ्रॉम द करस्पॉन्डिंग अल्केन. जिथे हायड्रोजन ॲटमची संख्या आहे 4 त्याच्यापेक्षा 1 ने कमी म्हणजे CH3. आणि अल्काइल ग्रुपला कंपल्सरी असं डॅश नोटेशन द्यावं लागतं कारण कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री आहे. या फ्री असणाऱ्या व्हॅलेन्सीला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झालाय किंवा सबस्टिट्यूट होणार आहे कमी झालाय त्यामुळे एक व्हॅलेन्सी कार्बनची फ्री राहते किंवा शिल्लक राहते आणि या फ्री असणाऱ्या किंवा शिल्लक राहिलेल्या व्हॅलेन्सीला त्याला दुसरा एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम किंवा फंक्शनल ग्रुप अटॅच होतो. ओके. त्यामुळे हा डॅश जो आहे तो बॉन्डच्या स्वरूपामध्ये आपल्याला नोटेशन त्याचं द्यावं लागतं किंवा डिनोट करावा लागतो. सॉरी हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. वन हायड्रोजन ॲटम लेस फ्रॉम द करस्पॉन्डिंग अल्केन. आता अल्काइल ग्रुपचं नाव कसं लिहायचं द सफिक्स ane फ्रॉम अल्केन इट शुड बी रिप्लेस्ड बाय YL. अगोदरचं नाव आहे असंच राहतं. ane च्या अगोदर NETH आहे ते आहे असंच राहतं आणि त्याच्या पुढे फक्त YL हे सफिक्स लागतं. दॅट मीन्स ane रिप्लेस्ड बाय YL. आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3. इथं स्ट्रक्चर सुद्धा सेम असणार आहे CH3. नाउ द सेकंड एक्झाम्पल हियर. Second alkane is ethane.
या इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6, कारण इथेन मध्ये 2 कार्बन ऍटम्स आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला 2 कार्बन ऍटम असतील तर हायड्रोजन ऍटम 2 गुणिले 2 4 अधिक 2 6. तर C2H6 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर इथेन. या इथेन पासून अल्काइल ग्रुप कसा तयार होईल, तर सफिक्स ANE इज रिप्लेस्ड बाय YL, म्हणजे हे ETH इट रिमेन्स ऍज इट इज, and the suffix ANE replaced by YL, it becomes ethyl. या इथाइलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, आता इथं कार्बन ऍटम 2 आहेत, कार्बन ऍटमला काही हात लावायची गरज नाही कारण कार्बन ऍटम इट रिमेन्स ऍज इट इज. ओनली हायड्रोजन ऍटम, 1 हायड्रोजन ऍटम इट इज रिप्लेस्ड. जर इथं 6 हायड्रोजन असतील तर इथं आपल्याला किती मिळतील, C2H5. इट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर इथाइल ग्रुप. इथं आपल्याला हा डॅश दाखवावा लागतो. आता हा इथाइल ग्रुप जो आहे त्याचं स्ट्रक्चर घेताना आपण या पद्धतीने लिहू शकतो, C2H5. हे डायरेक्टली असं पण आपण लिहू शकतो, किंवा दिस कॅन बी ऑल्सो रिप्रेझेंटेड ऍज CH2 and CH3. इट इज स्प्लिट फॉर्म ऑफ C2H5. एकतर C2H5 असं लिहिलं जाईल किंवा CH2 CH3 असं लिहिलं जाईल. आता तुम्ही म्हणाल हे CH2 CH3 असं का लिहिलं, तर आय विल एक्सप्लेन हियर. C2H6 जो आहे इट इज लाईक दिस. 2 कार्बन ऍटम मध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, या कार्बन ऍटमला 3 हायड्रोजन आणि या कार्बन ऍटमला 3 हायड्रोजन. हा झाला डॅश फॉर्म्युला. याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला जेव्हा आपण लिहू त्यावेळी कसं लिहिणार, हा कार्बन आणि याला असणारे 3 हायड्रोजन CH3. या 2 कार्बनच्या मध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, हा दुसरा कार्बन, याला अटॅच असणारे 3 हायड्रोजन CH3. आता अल्काइल ग्रुप तयार होताना कसा होईल, एकतर या कार्बन मधला 1 हायड्रोजन जाईल किंवा या कार्बनचा 1 हायड्रोजन जाईल. इथे जे 3 हायड्रोजन आहेत त्या 3 हायड्रोजन पैकी 1 हायड्रोजन गेला तर हा काय होईल, CH2, आणि त्याची कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री असेल आणि हा असेल CH3. किंवा या कार्बन मधच्या शेजारी जो हायड्रोजन आहे त्यातला हायड्रोजन गेला तर काय असेल, हा CH3 इट रिमेन्स ऍज इट इज. हा CH3 इट रिमेन्स ऍज इट इज, अँड फ्रॉम दिस कार्बन दिस हायड्रोजन 1 हायड्रोजन इज रिप्लेस्ड. CH3 CH2 आणि इथं एक व्हॅलेन्सी शिल्लक राहील. मग हे तुम्ही अल्टरनेट दोन्ही बघितले तर दोन्ही सेम आहे. CH2 CH3, CH2 ला एक बॉन्ड आहे किंवा CH2 इथं बॉन्ड आहे आणि CH3, बोथ दीज आर सेम. आणि हे या पद्धतीने हा कंडेन्स्ड फॉर्म्युला अल्काइल ग्रुपचा किंवा इथाइल ग्रुपचा हा कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि हा स्प्लिट फॉर्म्युला, हा आपण स्प्लिट करून या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. हे असं लिहिलं तर इथाइल असेल आणि हे असं लिहिलं तर चुकीचं असेल असं समजायचं नाही. दोन्ही पद्धतीने आपण इथाइल ग्रुप रिप्रेझेंट करू शकतो. ओके, I will see the next one. Third one is propane. प्रोपेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, प्रोपेन मध्ये 3 कार्बन ऍटम आहेत, C3. हायड्रोजन किती होतील, 3 × 2 6, 6 अधिक 2 8, C3H8 is the molecular formula of propane. या प्रोपेन पासून तयार होणारा अल्काइल ग्रुप, द सफिक्स ANE is replaced by YL. याच्या अगोदर आहे असंच राहणार आहे, म्हणजे हा PROP हे लेटर्स they remains as it is, only ANE is replaced by YL, it becomes propyl. आता या प्रोपाइल मध्ये वेगवेगळे, आता प्रोपाइलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल, C3 इट रिमेन्स ऍज इट इज. 8 हायड्रोजन पैकी 1 हायड्रोजन रिप्लेस होतोय किंवा 1 हायड्रोजन कमी होतोय, इट बिकम्स C3H7. आता इथं प्रोपाइल मध्ये आपल्याला 2 वेगवेगळे अल्काइल ग्रुप्स तयार होताना दिसून येतील. ते कसे होतील, तर इथं प्रोपाइल मध्ये किंवा प्रोपेन मध्ये there are 3 carbon atoms which are linked with each other.
या कार्बन ॲटमची एक व्हॅलेन्सी गेली, उरलेले 3 व्हॅलेन्सीला काय असणार आहे किंवा आय विल राईट हियर ॲज डॅश फॉर्म्युला. या पद्धतीने ओके. हा कार्बन आणि 3 हायड्रोजन इट बिकम्स CH3. दिस कार्बन and 2 हायड्रोजन atoms it becomes CH2. हा कार्बन आणि 3 हायड्रोजन इट बिकम्स CH3. म्हणजे या ठिकाणी all the 3 carbon atoms they are joined in straight chain with each other. जर या चेन मधून किंवा पहिला आणि हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन आणि हा तिसरा कार्बन, किंवा तुम्ही असं उलट सुद्धा येऊ शकता, हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन, दोन्हीही बाजूने गेलं तरी त्याचं स्ट्रक्चर सेमच असणार आहे. त्यामुळं इथं काही आपल्याला जास्त फरक दिसून येणार नाही. जर अशा प्रकारच्या म्हणजे या पहिल्या कार्बन मधून जर एखादा हायड्रोजन ॲटम गेला, रिप्लेस झाला, तर याच्यापासून तयार होणारं स्ट्रक्चर काय असेल, जर पहिल्या कार्बन मधून एक हायड्रोजन गेला, इट बिकम्स CH2. इथला 3 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन गेला, इट बिकम्स CH2. इथं मध्ये CH2 इट रिमेन्स ॲज इट इज, इट रिमेन्स ॲज इट इज. याला काही फरक पडत नाही. हे दोन जे आहेत CH2 इट रिमेन्स ॲज इट इज, दिस CH3 इट रिमेन्स ॲज इट इज. या दोन्हीला काहीही फरक पडत नाही. आय विल राईट दिस वन हियर. पण समजा या कार्बन मधून गेला किंवा या कार्बन मधून गेला, तर टर्मिनल एक कार्बन जो आहे तो CH2 होणार आहे, बरोबर आहे. पण समजा या कार्बन मधून जर हायड्रोजन गेला, तर द स्ट्रक्चर बिकम्स इट इज वन, इट इज सेकंड स्ट्रक्चर. जर याच्यातून हायड्रोजन गेला तर हा CH3 इट रिमेन्स ॲज इट इज. हा CH2 च्या ऐवजी काय होईल, इट बिकम्स CH. आणि एक हायड्रोजन कमी झाला त्यामुळे याची व्हॅलेन्सी इथं शिल्लक राहते या कार्बनची, and this CH3 it remains as it is. आता हे दोन्ही स्ट्रक्चर्स बघितले आहेत, तर त्या दोन्ही स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येणार आहे. आय विल राईट दिस वन हियर ॲज, आपण पलीकडचा कार्बन गेला असं कन्सिडर करू. CH2 या कार्बन मधून या कार्बनचा जो हायड्रोजन आहे याच्यातला हायड्रोजन गेला, इकडून गेला तरी तेच येते, तिकडून इकडचा गेला तरी हेच स्ट्रक्चर येते. मग या पहिल्या स्ट्रक्चर मध्ये जर बघितलं तर पहिल्या कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत आणि तिसऱ्या कार्बनला सुद्धा 2 हायड्रोजन आहेत. दिस स्ट्रक्चर इट इज डिफरंट फ्रॉम दिस स्ट्रक्चर. इथं अटॅच होणारा जो ग्रुप आहे या कार्बनला, जो सबस्टिट्यूएंट ग्रुप असेल किंवा नवीन येणारा जो ग्रुप असेल किंवा फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप या कार्बनला अटॅच होतोय. अँड दिस कार्बन इट इज प्रायमरी कार्बन. हा जो कार्बनचा टाइप आहे इट इज प्रायमरी कार्बन. याला प्रायमरी कार्बन का म्हणायचं, बिकॉज इट इज अटॅच टू अनदर ओनली वन कार्बन. हा जो कार्बन आहे हा शेजारी असणाऱ्या फक्त एकाच कार्बनला अटॅच. देअरफॉर दिस इज प्रायमरी कार्बन. या ठिकाणी जर आपण विचार केला तर सबस्टिट्यूएंट ग्रुप जो आहे किंवा फंक्शनल ग्रुप जो आहे तो या कार्बनला अटॅच होईल. And this carbon is secondary carbon. Why it is secondary? Because it is attached to another 2 carbon atoms. या 2 कार्बन ॲटमला तो अटॅच आहे. Therefore this is secondary carbon. लक्षात आलं, हा प्रायमरी कार्बन आहे आणि हा सेकंडरी कार्बन आहे. मग अशा ठिकाणी ज्यावेळी फंक्शनल ग्रुप किंवा सबस्टिट्यूएंट ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच असेल किंवा इन अनदर वे when all the carbon atoms in the compound or in the molecule they are in straight chain, they are in straight chain, then such alkyl group it is known as N alkyl group. It is represented by the letter N. त्याला N alkyl group असं म्हणतात. काय N alkyl group म्हणतील याला? N means or N represents that all the carbon atoms in the alkyl group they are present in straight chain or they are linked with each other in straight chain. हा 1 2 3 कार्बन ॲटम ची संख्या 3 म्हणजे प्रोपेन. 3 कार्बन ॲटमचा अल्केन म्हणजे प्रोपेन. प्रोपेन पासून तयार होणारा अल्काइल ग्रुप म्हणजे प्रोपाइल आपण इथं बघितलेला आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, 1 2 3 कार्बन
3 आणि 2 5 आणि 2 7 हायड्रोजन ऍज इट इज इथं आहे त्या पद्धतीनं. म्हणजे हा प्रोफाईल ग्रुप आहे. प्रोफाईल ग्रुप असण्याबरोबरच या ठिकाणी काय झालेले तर हे जे तिन्ही कार्बन ऍटम आहेत ऑल दे आर linked with each other in straight chain, hence it is represented as the letter N and the alkyl group, name of the alkyl group is propyl, is N propyl alkyl group. मग आता याला काय करायचं किंवा याला काय म्हणायचं या फंक्शनल सॉरी या कंपाऊंड मध्ये काय झालेलं आहे मॉलिक्यूल मध्ये तर जो सबस्टिट्यूएंट ग्रुप असेल किंवा जो अल्काइल येणारा जो फंक्शनल ग्रुप असेल तो या मिडल कार्बनला अटॅच होतो कारण हायड्रोजन याच्यातून गेलेला आहे आणि हा जो मिडल कार्बन आहे इट इज अटॅच टू अनदर 2 कार्बन ॲटम्स या 2 कार्बन ॲटमला तो अटॅच आहे एका वेळी देअरफॉर इट इज सेकंडरी कार्बन. ह्या सेकंडरी कार्बनला आपला फंक्शनल ग्रुप किंवा येणारा नवीन सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच होणार आहे. देअरफॉर नेम फॉर सच कंपाऊंड जर एखादा फंक्शनल ग्रुप किंवा एखादा सबस्टिट्यूएंट ग्रुप जर सेकंडरी कार्बनला अटॅच होत असेल then the name starts as secondary. The name starts as secondary and it is represented as SEC secondary alkyl group किंवा इथं आता अल्काइल जनरल नाव झालं त्याचं इथं हा पर्टिक्युलर प्रोपाइल ग्रुप आहे therefore it is secondary propyl group. सेकंडरी प्रोफाईल ग्रुप ओके लक्षात आलं. आता या ठिकाणी एक कन्फ्युजन असं होतं की किंवा फक्त हे एका फक्त प्रोपेनच्या मॉलिक्यूल साठीच ते व्हॅलिड आहे. एक फक्त प्रोपेन मॉलिक्यूललाच आपण सेकंडरी प्रोफाईल ग्रुप किंवा आयसो प्रोफाईल ग्रुप म्हणू शकतो. आता आयसो प्रोफाईल म्हणजे कसा असतो आय विल शो हियर. हा जो अल्केन आहे प्रोपेन जो आहे दिस प्रोपेन वी कॅन राईट ॲज CH3 CH2 CH3 किंवा हा CH3 आपण असा लिहू शकतो. आपण त्याचं फक्त नोटेशन बदललेले आहे. हा जो CH3 ग्रुप आपण स्ट्रेट लिहिलेला आहे तो ऍज अ ब्रँचिंग इथं दाखवलेला. ठीक आहे तर हा पण प्रोपेनच आहे आणि हा पण प्रोपेनच आहे परंतु या ठिकाणी म्हणजे हा जेव्हा ग्रुप तयार होतो सेकंडरी ग्रुप जेव्हा तयार होतो त्यावेळी काय असणार आहे तर 2 नंबर कार्बनला जे हायड्रोजन आहे त्याच्यातलं एक हायड्रोजन सबस्टिट्यूट होतो. म्हणजे या स्ट्रक्चर पासून जो जे स्ट्रक्चर तयार होईल ते काय असणार आहे CH3 CH CH3 and the substituent group it is attached to this carbon. हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेमच आहे फक्त इथला जो CH3 आहे तो आपण इथं खाली लिहिलेला आहे ओके आणि हा जो बॉन्ड इथं जो बॉन्ड दाखवलेला आहे तो तिकडे दाखवलेला आहे. हे दोन्ही स्ट्रक्चर सेमच आहेत परंतु हे दोन स्ट्रक्चर वेगवेगळे कधी होतील हे फक्त प्रोपेनच्या बाबतीतच व्हॅलिड आहे एवढं लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी आपल्याकडं अल्केन म्हणजे कार्बन ॲटमचे जे स्केलेटन आहेत किंवा जे टाइप्स आहेत त्याच्या स्केलेटन मध्ये 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये चेन कार्बन ॲटमची जी चेन फॉर्म होते स्केलेटनची त्याच्यामध्ये एक तर नॉर्मल चेन असते किंवा आयसो असते किंवा टर्शियरी असते किंवा निओ असते. आयसो सेकंडरी टर्शियरी आणि निओ. आता नॉर्मल म्हणजे आपण आता बघितलेला आहे फर्स्ट टाइप जो आहे नॉर्मलचा तो म्हणजे ऑल द कार्बन ॲटम्स दे आर लिंक्ड विथ ईच अदर इन स्ट्रेट चेन. एका स्ट्रेट चेन मध्ये हे सर्व कार्बन ॲटम एकमेकांना लिंक होतात. आता आयसो मध्ये काय होतंय तर जेवढी कार्बन ॲटमची चेन आहे आता इथं आपण 3च कार्बन घेतलेले कारण प्रोपेनचं आपण एक्झाम्पल बघतोय. जेवढे कार्बन ॲटम आहेत ते सगळे एकमेकांना लिंक होताना जो टर्मिनल पासून दुसरा कार्बन आहे हा पहिला कार्बन इट इज कार्बन नंबर 1 आणि इट इज कार्बन नंबर 2. हा टर्मिनल पासून 2 नंबरचा जो कार्बन आहे या 2 नंबरच्या कार्बनला इफ 1 मिथाइल ग्रुप इज प्रेझेंट जर 2 नंबरच्या कार्बन ॲटमला एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल देन द नेम ऑफ सच अल्काइल ग्रुप इट स्टार्ट विथ आयसो. Name of such alkyl group it start with iso. लक्षात आलं. टर्मिनल पासून 2 नंबर कार्बन ॲटमला जर एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल द नेम स्टार्ट्स विथ आयसो ओके. आणि या ठिकाणी प्रोपेनच्या बाबतीत हे सेकंडरीचं स्ट्रक्चर आणि हे आयसो स्ट्रक्चर जे आहे हे दोन्ही एकच आहे त्यामुळं आपण इथं आयसोप्रोपाइल स्ट्रक्चर किंवा आयसोप्रोपाइल ग्रुप सुद्धा म्हणू शकतो. आणि
बहुतेक वेळा अप टू 98% सेकंडरी हे नाव कुठेही वापरलं जात नाही. द name for this alkyl group, it starts or it is written as isopropyl. Only it is exceptional case only for propane. प्रोपेनच्या बाबतीत फक्त ही एवढी एकच एक्सेप्शनल केस आहे ज्याच्यामध्ये सेकंडरी आणि आयसो हे दोन्ही स्ट्रक्चर्स एकच आहे. लक्षात आलं? नाउ हियर द टू ग्रुप्स फ्रॉम प्रोपेन. We obtain here two groups from propane, CH3, CH2, CH3. याच्यापासून हे दोन ग्रुप आपल्याला मिळतात. हा आहे प्रोपेन. एक म्हणजे N प्रोपाइल ग्रुप आणि दुसरा आहे आयसोप्रोपाइल किंवा त्याला सेकंडरी प्रोपाइल ग्रुप सुद्धा आपण म्हणू शकतो. शक्यतो सेकंडरी प्रोपाइल ग्रुप कुठेही वापरला जात नाही. जर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर कदाचित एखाद्या वेळेला कदाचित सेकंडरी हा शब्द वापरला जाऊ शकतो. परंतु फक्त प्रोपेनच्याच बाबतीत आयसो आणि सेकंडरी हे दोन्हीही स्ट्रक्चर्स किंवा दोन्हीही कन्सेप्ट एकच आहेत. लक्षात आलं? तर इथं आयसोप्रोपाइल ग्रुप जो आहे प्रोपेन पासून तयार होणारा जो प्रोपाइल ग्रुप आहे इट कंटेन्स वन हायड्रोजन ॲटम लेस दॅन द करस्पॉन्डिंग. Now here one hydrogen atom when it is less than the corresponding alkane, then the resulting alkyl group it is alkyl group. Okay, हे झालं प्रोपेनच्या बाबतीत. Now you can take a screenshot of the screen. Now we will see the next part. Next alkene, that is butane. Butane it contains 4 carbon atoms. जर 4 कार्बन ॲटम असतील तर हायड्रोजन ॲटमची संख्या किती? 4 गुणिले 2 8 अधिक 2 10 C4H10 is the molecular formula for butane. Butane पासून मिळणारा अल्काइल ग्रुप ANE it is replaced by YN. It becomes butyl or butyl. हे नाव तुम्ही यूज करू शकता. जर ब्युटाइल ग्रुप असेल then one hydrogen atom is less than the corresponding alkane. C4 it remains as it is and here H10 च्या ऐवजी काय असेल 9 असेल. C4H9 is the molecular formula for butyl group. ओके, आता या ब्युटेन पासून आपल्याला साधारणपणे 4 प्रकारचे अल्काइल ग्रुप आपल्याला अवेलेबल होतात. एक म्हणजे N ब्युटाइल, दुसरा आयसोब्युटाइल, तिसरा सेकंडरी ब्युटाइल आणि चौथा टर्शरी ब्युटाइल. असे 4 वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटाइल ग्रुप तयार होतात. ते कसे तयार होतात ते बघूयात आपण वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल ब्युटेनचे जे स्ट्रक्चर आहे ते आपण ब्युटेनचे स्ट्रक्चर आधी काढूयात. चार कार्बन atom, they are linked with each other in straight chain. या कार्बनची एकच व्हॅलेन्सी गेली therefore it becomes CH3. याच्या दोन व्हॅलेन्सीज गेल्या therefore it becomes CH2. याच्या दोनच व्हॅलेन्सी गेल्या it becomes CH2. याची एक व्हॅलेन्सी गेली it becomes CH3. 1 2 3 4 चार कार्बन atom, 3 and 2 6 and 2 8 and 3 सॉरी 3 and 2 5 and 2 7 and 3 10 हायड्रोजन हा झाला ब्युटेन. इफ हायड्रोजन इज रिप्लेस्ड फ्रॉम दिस कार्बन, या कार्बन पैकी एक हायड्रोजन गेला, हा टर्मिनल कार्बन किंवा हा टर्मिनल कार्बन दोन्हीकडे CH3 आहे त्यामुळे कोणताही एका कार्बन मधून जर गेला एक हायड्रोजन तरी आपल्याला सेम ग्रुप मिळणार आहे. तो ग्रुप कोणता मिळेल इथं आपल्याला? तर हा हे CH3 CH2 CH2 ऑल दे रिमेन ॲज इट इज. हे ॲज इट इज आपल्याला असणार आहे CH3 CH2 CH2 आणि हा शेवटचा जो आहे या 3 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन रिप्लेस होतो CH2. आता या स्ट्रक्चर मध्ये ऑल द 4 हायड्रोजन ॲटम्स दे आर लिंक्ड विथ ईच अदर इन स्ट्रेट चेन. एका स्ट्रेट चेन मध्ये हे सगळेचे सगळे अल्काइल ग्रुप्स आहेत. देयरफॉर द नेम ऑफ
this chain or this group, it is I will write this one as CH3 CH2 CH2 CH3 याच्यापासून जो मिळतो तो CH3 CH2 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 आणि हा शेवटचा एक हायड्रोजन रिप्लेस होतो. इट इज द नेम ऑफ दिस कंपाउंड or this alkyl group, it is N-butyl. Why N-butyl? All the 4 hydrogen atoms are in straight chain. If जर या कार्बनच्या ऐवजी या कार्बन मधून किंवा या कार्बन मधून दोन्ही पैकी एक, आता इकडून बघितलं तरी सेम आहे CH3 CH2 CH2 CH3, किंवा इकडून बघितलं तरी सेमच आहे CH3 CH2 CH2 CH3, सिक्वेन्स सेम येतो. त्यामुळं हा कार्बन मधून गेला तरी तेच स्ट्रक्चर येणार आहे, या कार्बन मधून गेला तरी सेम स्ट्रक्चर येणार आहे. ओके, आपण आता बघूयात कोणत्या कार्बन मधून स्ट्रक्चर कसं तयार होतं. CH3 रिमेन्स ऍज इट इज, CH या कार्बन मधून गेला तर इथं आपल्याला व्हॅलेन्सी शिल्लक राहणार आहे, हा हायड्रोजन आणि कार्बन, इट रिमेन्स ऍज इट इज अँड दिस ग्रुप आल्सो CH2 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 इथून CH3 CH CH2 CH. या कार्बन मधून जर हायड्रोजन गेला तर आपल्याला वेगळा ग्रुप मिळतो, कारण हा कार्बन जो आहे तो सेकंडरी आहे, बिकॉज इट इज अटॅच्ड टू अनदर 2 कार्बन. या कार्बनला आणि या कार्बनला तो अटॅच आहे, देयरफॉर इट इज सेकंडरी. and the name of this alkyl group, it is secondary butyl. It is secondary butyl, कारण फंक्शनल ग्रुप किंवा सबस्टिट्यूएंट ग्रुप जो आहे तो या सेकंडरी कार्बनला अटॅच होणार आहे, कारण हा इतर 2 कार्बनला अटॅच आहे. therefore the name is secondary butyl. now the next one, हा ब्युटेन. या ब्युटेन पासून हा ब्युटेन जो आहे, this butane we can write in another way also. 4 कार्बन एटम पैकी 3 कार्बन एटम आपण स्ट्रेट चेन लिहू शकतो, आणि एक कार्बन जो आहे we can write this one as branching. हा कार्बन 1 2 3 कार्बन अटॅच आहे, हा जो कार्बन आहे तो 1 2 3 कार्बन अटॅच आहे, आणि उरलेली एक व्हॅलेन्सी हायड्रोजन असेल, आणि जो 4 कार्बन एटम पैकी 3 आपण स्ट्रेट चेन मध्ये लिहिलेले आहेत, आणि एक जो आहे तो असा ब्रांचिंग मध्ये लिहिलेला आहे. असं जर असेल, आताच आपण बघितलं याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये की टर्मिनल पासून हा 2 नंबरचा जो कार्बन आहे, 2 नंबरच्या कार्बनला जर एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल, देन सच कंपाउंड किंवा सच स्ट्रक्चर इट बिकम्स आयसो. म्हणजे या स्ट्रक्चरचं नाव काय आहे, आयसोब्युटाइल किंवा आयसोब्युटेन. हे जे स्ट्रक्चर आहे ते नॉर्मल ब्युटेन आहे. नॉर्मल ब्युटेन म्हणजे सगळेचे सगळे कार्बन एटम जे आहेत ते स्ट्रेट चेन मध्ये अटॅच आहे. या ठिकाणी हा आयसोब्युटेन आहे. याला आयसोब्युटेन का म्हणायचं, कारण टर्मिनल पासून 2 नंबरचा जो कार्बन आहे त्याला CH3 ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे हा आयसोब्युटेन. या आयसोब्युटेनचे हे हा CH3 हा CH3 हा CH3 तिन्ही सिमिलर ग्रुप आहेत. या तिन्ही सिमिलर ग्रुप पैकी कोणत्याही एका कार्बन मधून जेव्हा हायड्रोजन रिमूव्ह होतो त्यावेळी द कंपाउंड, the molecule remaining, it is CH3 CH CH3 CH2. suppose याच्यातून गेला, it is balance here CH3 CH CH3 CH2. this alkyl group it is obtained from isobutane, therefore it is isobutyl alkyl group. therefore the name of this compound it is isobutyl alkyl group. okay, आता या ठिकाणी जर समजा या 3 हायड्रोजन 3 कार्बन हे जे 3 CH3 now here if इथं या ठिकाणी these are 3 CH इथं these are 3 CH3 groups. 3 CH3 ग्रुप इक्वल आहेत, त्या इक्वल ग्रुप पैकी कुठूनही एखादा हायड्रोजन जाऊ शकतो तर आपल्याला आयसोब्युटाइल मिळेल. पण सपोज हा 3 CH3 ग्रुपच्या ऐवजी जर या कार्बन मधून हा जो एक सिंगल आहे हायड्रोजन हा जर रिमूव्ह झाला किंवा हा जर रिप्लेस झाला तर तयार
होणारा जो ग्रुप आहे तो या पद्धतीने दिसतो. CH3 C CH3 CH3 आणि असं. हे फक्त हा CH3 ग्रुप जो आहे तो वरती घेतलाय आणि आपण इकडं त्याचं नोटेशन दिलेलं आहे किंवा या ठिकाणी व्हॅलेन्सी इथं दाखवलेली आहे. हा जो आहे तो इथं आहेच आहे, फक्त इथला जो ग्रुप आहे तो इथं वरती गेलाय म्हणजे या ठिकाणी, आणि हा हायड्रोजन इथला रिप्लेस झालेला आहे. हा रिप्लेस झालेला हायड्रोजन त्याच्याऐवजी इथं फंक्शनल ग्रुप किंवा सबस्टिट्यूएंट ग्रुप येईल. या पद्धतीने आपण त्याचं रिप्लेसमेंट दाखवलेलं आहे. पण आता या कार्बन ॲटमला जर बघितलं तर दिस कार्बन ॲटम इट इज टर्शियरी, 1 2 3 तीन कार्बन ॲटमला तो अटॅच आहे. देयरफॉर दिस कार्बन ॲटम इट इज टर्शियरी. आणि हा जर टर्शियरी कार्बन असेल then the resulting alkyl group, the name of this alkyl group it is tertiary butyl. टर्शियरी ब्युटीन, कारण इथं अटॅच होणारा जो ग्रुप येणार आहे तो ह्या टर्शियरी कार्बनला अटॅच होईल. जो कुठला ग्रुप असेल किंवा फंक्शन ग्रुप असेल तो ह्या टर्शियरी कार्बनला अटॅच होईल. देयरफॉर दिस इज टर्शियरी ब्युटील ग्रुप. म्हणजे एका ब्युटेन पासून आपल्याला 4 प्रकारचे अल्काइल ग्रुप अवेलेबल होतात. फर्स्ट वन इज एन ब्युटाइल ग्रुप, सेकंड वन इज सेकंडरी ब्युटाइल ग्रुप अँड थर्ड वन इज आयसोब्युटाइल ग्रुप, फोर्थ वन इज टर्शियरी ब्युटाइल ग्रुप. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला 4 अल्काइल ग्रुप तयार होतात एका ब्युटेन पासून. आणि हे सगळेचे सगळे अल्काइल ग्रुप वगैरे जे काही आहेत ब्युटेन पासून तयार होणारे हे सगळे आपल्याला परत परत ऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स मध्ये लागणार आहेत. त्यामुळे यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस वन. ओके, एन ब्युटाइल मध्ये चारीच्या चारी कार्बन ॲटम जे आहेत ते स्ट्रेट चेन मध्ये असतात. सेकंडरी ब्युटाइल मध्ये सबस्टिट्यूएंट ग्रुप किंवा फंक्शनल ग्रुप जो आहे तो सेकंडरी कार्बनला अटॅच असतो. सेकंडरी कार्बन विच इज अटॅच टू अनदर 2 कार्बन ॲटम्स. आयसोब्युटाइल अल्काइल ग्रुप मध्ये काय असेल तर टर्मिनल पासून 2 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप अटॅच असतो, त्याला आपण आयसोब्युटाइल म्हणतो. आणि जर सबस्टिट्यूएंट ग्रुप हा टर्शियरी कार्बनला अटॅच असेल, टर्शियरी कार्बन इट इज अटॅच टू अनदर 3 कार्बन ॲटम्स. असा टर्शियरी कार्बनला अटॅच असेल आणि तो ब्युटेन पासून तयार झालेला 4 कार्बनचा कंपाऊंड असेल then it is tertiary butyl alkyl. Okay, now we will stop here our lecture. Thank you.